क्वालिटीला जागा द्या. कुठल्या जातीचा असू द्या, घेणं देणं नाही, क्वालिटीला जागा द्या. क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. नाही तसं महाराज पहिल्यापासूनच आपली माणसं चांगली, लय चांगली. पहिल्यापासूनच आपली माणसं, एखादा कोणी पुढे चालला तर त्याचं टंगडं वाढा मार्ग चांगली. एखादा कोणी प्रगतीपथावर चालला तर त्याला कायमचं घरदाडच घालायला आपली माणसं चांगली. आपली पहिल्यापासूनच माणसं, एखादा कोणी पुढे चालला तर त्याला आयुष्यातून उठवायला चांगली. आपली पहिल्यापासूनच माणसं चांगली. इतिहासामध्ये अशीच माणसं चांगली भेटली, पाय मागं ओढणारे आमच्या छत्रपती शिवाजीराजांना, धर्मवीर संभाजीराजांना. आइए महाराज, आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए. कोणत्या धर्माबद्दल बोलायचं तुकाराम महाराजांना? आपण जरा चर्चा करू बरं का. कोणत्या धर्माबद्दल बोलायचंय? हिंदू धर्माबद्दल, ख्रिश्चन धर्माबद्दल, जैन धर्माबद्दल का मुसलमान धर्माबद्दल? नाही, मला असं वाटतं महाराज संत काय भेदभाव करणार नाहीत, सर्व धर्म समभाव असंच काहीतरी असेल. अहो तसं असतं तर लिहिलं असतं ना, सर्व धर्म समभाव धर्माचे पालन. कोणत्या धर्माबद्दल बोलायचं? आणि हे जे मी आता नावं घेतले काय बघा, तुम्हाला वाटतं हे धर्म इथं? टोळ्या घ्या टोळ्या. एकच धर्म जन्माला आला या पृथ्वीवरती, ज्या धर्माचं नाव होतं सनातन धर्म. महाराज मग ते सनातन धर्म जन्माला आला, मग हे बाकीचं हे काय असलं काय? याचं झालं असं, लोकमान्य टिळकांनी सगळा समाज एकत्र यावा म्हणून एक गाव एक गणपती उभा केला. पण गणपती उठायच्या टायमाला एक कोणीतरी आला, पुढच्या वर्षी बाई गणपती मोरं नाचले पाहिजे. अरे शमराव, देवाच्या पुढं गणपती पुढं कसे श्री माऊली कुठं नाचवत असतात का? एक गाव एक गणपती चालू होतं. याचं नाही ऐकलं म्हणून याला राग आला, याने याच्या गल्लीत दुसरा गणपती केला. शामरावनी गणपती केला म्हणल्यावर मग शांताराम उभा राहिला. तो म्हणला त्यांच्याकडेच पैसे आहेत काय, त्याच गल्लीला लय झालं काय, आणि आपण काय भिकारीत काय. तिसरा गणपती तिसऱ्या वर्षी, चौथा, पाचवा, 10वा. आता एका गावात किती गणपती? आमच्या सनातन धर्माचं हेच झालं. ते सनातन धर्मातल्या काय गोष्टी आपल्याला पटत नाही महाराज. तंबाखूला चुना लावता लावता मग कुणीतरी हा धर्म उभा केला, तो धर्म उभा केला, तो धर्म उभा केला. तुकाराम महाराजांना ह्या धर्माचं करायचं आहे का पालन? मी काय शास्त्री नाही, मी काय पंडित नाही, माझा काय लय गाडा अभ्यास असं बी नाही, तुम्हाला काय लय संस्कृत भाषेत वेदांत भाषेत मी सांगणार नाही. पण मी गावरान बाबा आहे, गावरान रांगड्या मराठी भाषेमध्ये एका वाक्यात तुम्हाला सांगेल धर्म म्हणजे नेमकं काय. अरे तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही आम्ही इमानदारीनं पार पाडणं, दॅट्स ऑल इज अ धर्म. टाळ्या काय खिशात ठेवल्या काय तुम्ही? म्हणजे मला कळेल ना तुम्ही आहेत जागे. ही धर्माची माझ्या भाषेतून रागड्या मगड्या त्या वाडक्या तोडक्या भाषेतून ती मोडक्या तोडक्या भाषेतली ही शब्दातली व्याख्या. आणि धर्म पावला पावलाला बदलतो महाराज. धर्म एक नाही राहत. तुम्ही म्हणता मग कर्म, अहो एकच माणूस दिवसातून किती कर्म करतो. सकाळी जर उठला, आता आमचं खेड्यातलं जर सांगायचं म्हणलं, पहाटेच्या वक्ताला शेतकऱ्याने उठायचं, शेतामध्ये चारा चारण्यासाठी पहाटेच्या वक्ताला बैल घेऊन जायचं, हे त्याचं कर्म, हाच त्याचा धर्म. त्याच माणसाने घरी यायचं, आंघोळ करायची, मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन मारुतीला आंघोळ घालायची, हे त्याचं कर्म, हाच त्याचा धर्म. घरी येऊन घरचे काही काम उरकायचे, पुन्हा शेतात जायचं, शेतातलं करणं हे काम, हे त्याचं कर्म, हाच त्याचा धर्म. मध्येच कोणीतरी शेतात काम करता करता जर पाहुणा आला तर त्याचाही थोडक्यात पाहुणचार करणं हा त्याचा कर्म, हाच त्याचा धर्म. संध्याकाळी असेलच वारकरी, त्याला जर आवडच असेल तर जिथं सप्ताह असेल तिथं तुला त्याच्यातलं काय जमतंय, हे जमतंय, हे जमतंय, हे जमतंय का हे जमतंय, तुला जे वाटले येईल ते जे कर्म, हाच तुमचा
धर्म एकच माणूस आहे, पण धर्म पावला पावलावर काय झालाय, बदललाय, चेंज. मग तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं कर्म आपण कसं करावं, तर इमानदारीनं करावं. मी ह्या खुर्चीवर उभा आहे, मी माझं कर्म व्यवस्थितच करावं. तुम्ही त्या खुर्चीवर आहेत, तुम्ही ते ओकेच करावं. तुम्ही त्या खुर्चीवर आहेत, ओकेच करावं. कोणीतरी सरपंच आहे त्या खुर्चीवर, त्यांनी ती नीटच केलं पाहिजे. आमदार खासदार आहे, नीटच केलं पाहिजे. पोलीस आहे, नगरसेवक आहे, कुठलीही पदवी असू दे, डॉक्टर आहे, त्यांनी त्याच्या वाट्याला आलेलं काम हे ओकेच केलं पाहिजे. त्यांनी इमानदारीने केलेलं कर्म हा असण्याचा विडाला कर्म किती महत्वाचं आहे. मी तर म्हणतो तुम्ही एक वेळेस देवाला नाही घाबरलात तरी चालेल, एक वेळेस आई वडिलाला नाही घाबरला तरी चालेल, आणि एक वेळेस बायकोला नाही घाबरला तरी पण चालेल. पण माणसाने कर्माला घाबरावं, कारण कर्म जसं तुम्ही कराल तसंच भराल. सापडतोय का? केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 केले कर्म झाले त्याची भोग आले. आमच्या गायकांनी अभंग म्हटल्याबरोबर, प्रमाण दिल्याबरोबर जोरदार टाळी वाजवायची. वाजवावर कशी सगळे. केले कर्म त्याची किती आले आणि किती, जी चूक नाही म्हणता येणार बरं का, आपल्याला चूक म्हणायचा एवढा अधिकार नाहीये. आपण असं म्हणूया, जो रिवर्स घेर महाभारतात टाकला गेला, मासाहेबजी जाऊन शिवराजाला तसं शिकवल्यामुळं अख्ख्या शिवचरित्र कथेमध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टरमध्ये, उभे हयातीमध्ये तो घेर रिवर्स टाकलेला दिसत नाही. मी कर्मावर बोलतोय. जो रिवर्स घेर महाभारतात माघारी टाकला गेला, तो रिवर्स घेर शिवाजी महाराजांच्या पूर्ण चरित्रामध्ये रिवर्स टाकला नाही कोणी. तो घेर कोणता सांगतो? रणभूमी नटली आहे, कुरुक्षेत्र रणभूमी रटली आहे. कौरव सेना आहे, इकडे पांडव सेना आहे, लक्षावधीचं सैन्यबळ दोन्हीकडून आहे, आमने सामने. आणि ड्रायव्हर कोण आहे अर्जुनाचा? मेरा कृष्ण कन्हैया. अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, केशव, थोडासा आवाज द्या ऑपरेटर, थोडासा आवाज द्या क्लिअर. मला माईक माझा आवाज खायला लागला, मला क्लिअर आवाज द्या. वाटलं तर ते लांबचे साऊंड आहेत त्यांना इकडे फिरवा. जवळ घेतलं की सिट्टी मारताय, लांब घेतलं की आवाज येत नाही. कुछ करो, कुछ तो करो म्यूजिक मास्टर, कुछ तो करो. केशव, मैं तनिक देखना चाहता हूं कि मेरे
मेरे साथ युद्ध करने के लिए कौन कौन आया है? अर्जुन, तुम देखना चाहते हो तो फिर चलो. कृष्णानं घोड्याची लगाम खिचली. आणि मध्यस्थी नेण्याच्या वक्ताला तिथं चाललाय त्या भीष्म पितामह म्हणताय द्रोणाचार्याला, द्रोणाचार्य, ये आपका शिष्य अर्जुन क्या बेवकूफी कर रहा है? मेरे शंख बजाने के बाद भी ये आगे क्यों दौड़ रहा है? ये युद्ध क्यों नहीं कर रहा? इसे रोको. द्रोणाचार्याने बाण काढला आणि लावला. सोडायच्या अगोदर अर्जुनाने थांबायचं सांगितलं आणि कृष्णाने रथ थांबवला. आणि अर्जुन कृष्णाला म्हणतो काय? केशव, क्या मैं इन खून की रिश्तेदारों के साथ युद्ध करूंगा? हाँ अर्जुन, हाँ, तुम इन्हीं के साथ युद्ध करने के लिए आए हो? नहीं केशव, तर एक देखो तो. अरे माझ्या हातांना जाने या ब्रह्मांडातला सबसे बड़ा धनुर्धारी अर्जुन कहलाया. माझ्या हाताला धनुष्य बाण देखील माहिती नव्हतं. केशवा, हमारे प्यारे गुरुदेव द्रोणाचार्य, क्या इनके साथ मैं युद्ध करूंगा? हाँ अर्जुन, तुम इनके साथ ही युद्ध करने के लिए आए हो? नहीं केशव, नहीं केशव, ये हमारे तात के तात भीष्म पितामह, ज्यांच्या अंगा खांद्यावर मांडीवरती खेळलो, त्यांच्याबरोबर आम्ही युद्ध करायचं? ये हमारे कृपाचार्य, ये हमारे द्रोणाचार्य, ये मेरा गुरुबंधु अश्वत्थामा, ये विकर्ण. नहीं केशव, मैं ये युद्ध नहीं कर सकता. बघ रे, माझ्या हाताला घाम फुटलाय. अरे हातातला धनुष्य केव्हाच माझा गळून पडलाय. अरे हा मूर्ख जरी असला तरी हा माझा रक्ताचा भाऊ आहे. दुर्योधन, ये दुःशासन, केशव, अरे हे मूर्ख झाले म्हणून यांच्याबरोबर मी मूर्ख व्हावं? नाही केशव, नाही. रक्ताच्या जीवाभावाच्या माणसाला जर संपवून जाणे, आपल्याच माणसाचं रक्त सांडून जर हस्तिनापूरची गादी मला मिळणार असेल ना, तर केशव, मैं ये युद्ध नहीं करना चाहता. गलत लफ्ज इस्तेमाल कर रहे हो अर्जुन, गलत लफ्ज इस्तेमाल कर रहे हो. क्या तुम्हें ये पता नहीं था कि रणभूमि आने से पहले ये सब के सब तुम्हारे साथ युद्ध करने वाले हैं? केशव, मैं सब कुछ जानता था, लेकिन क्षमा. मी रिवर्स घेर टाकतोय. काय जरांगे पाटलांनी ते आरक्षणाचं उभा केलं. आमदारांनी, खासदारांनी, नगरसेवकांनी रिवर्स घेर टाकला. म्हणजे पदव्या काय दिल्या टाकून? पदावर नाही राहिले ते पदावर नाही राहिले. त्यांनी हातातली पावर टाकून दिली आणि निशस्त्र सर्वसामान्य रयतेच्या गर्दीत निघाले म्हणते आमचा मराठ्यांना पाठिंबा आहे. मला काय म्हणायचं आहे कळालं ना? अर्जुनाला कृष्णाने हे सांगितलं, अर्जुन, तुझ्या हातातली पावर ना, अरे गेल्या 12 वर्षापासून मिळवलेली पावर एकीकडे आहे तुझी, आणि या लक्षावधी सैनिकाची पावर एकीकडे आहे. हे लक्षावधी निष्पाप सैन्य अर्जुन तुझ्या पावरच्या आणि भरोशाच्या जोरावर तुझ्या पाठीशी उभा आहे. युद्ध तो करना पडेगा. रिवर्स घेर टाकू नको. नगरसेवक नावाची, आमदाराची, खासदाराची पदवीचा राजीनामा देतो आणि सर्वसामान्य रयतेत शिरतो म्हणतो माझा मराठ्यांना पाठिंबा आहे. म्हणजे पावर टाकून द्यायची, माझा पाठिंबा आहे. सारा सैन्य सगळे बाजूला एकीकडे, हा एकटाच पुढे झाला. असे पावरचे सगळे आमदार, खासदार पुढे. काय लागतंय आरक्षण मिळायला? काय लागणार आहे? लागणार नाही महाराज. पण अर्जुनासारखा रिवर्स घेर टाकायचे म्हणले, पदवी दिली टाकून, म्हणजे पावर टाकून द्यायची. आणि अर्जुनाला एकच सांगितलं कृष्णाने, अर्जुन माझ्याकडे वेळ कमी है। अर्जुन थोड़े शायद मुझे पहचाना नहीं, मैं
देवकी नंदन कृष्ण। अर्जुन, इस ब्रह्मांड का विधाता हूं मैं, विधाता। ए अर्जुन, मेरे आज्ञा का अलावा इस ब्रह्मांड में कोई चल नहीं सकता, कुछ कोई बोल नहीं सकता, कुछ कोई भी कर नहीं सकता। एवढंच काय अर्जुन, हे समोर झाड आहे ना, झाड, ह्या झाडाचं पान आहे ना, ते सुद्धा माझ्या आज्ञेशिवाय हालत बोलत डोलत नाही। माझ्या आज्ञेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही। कशाला घाबरतोस अर्जुन, कशाला? हे केशव, एवढं मोठं युद्ध करायचं, एवढा मोठा रक्तपात करायचा, हे पाप मी कुठल्या जन्मात फेडू? अर्जुनला कृष्णाने एकच सांगितलं, अर्जुन माझ्याकडे लक्ष द्या। हा पापाचा डोंगर आहे ना, हा पापाचा डोंगर तुझ्या डोक्यावरचा मी खाली करतो, मी खाली करतो। का घाबरतोस अर्जुना? खरं सांगू एक सत्य, दुर्योधन अधर्मी है। आता जमलं बघा आमचं। बस बस बस, ओके ओके, थँक्यू। काय 50 लाखाची गाडी घ्या नवी शोरूम मधून आणि ती चोर पंक्चर होऊ द्या, गाडी जागेवर उभा। तुम्हाला वाटत असेल हे फिरो ते फिरो, हे काय चाललंय, तुम लोग का समजोगे? जो पेरणं करतो ना त्याच्या हातात पेरतं द्या आणि थोडासा बी घोडा असू द्या पेरत्याचा, मग त्याला कळतं काय, बरोबर ना? विढाला विढाला अर्जुन, आज मैं तुम्हारे साथ हूं। हो सकता है कि मैं दुर्योधन के साथ भी हो सकता था, लेकिन दुर्योधन के साथ मैं क्यों नहीं पता है? अर्जुन, तुम सत्यवादी हो, सत्यवादी। अर्जुन, जहां सत्य होता है वहां धर्म होता है, जहां धर्म होता है वहां कृष्ण होता है, और जहां कृष्ण होता है अर्जुन, वहां तो विजय ही विजय होता है। अर्जुन, अर्जुनाला विराट रूप भगवंतानी दाखवलं आणि पुन्हा मूळ रूपात आला आणि अर्जुनाला सांगितलं, या ब्रह्मांडाचा विधाता मी आहे। एवढा मोठा वशिला असताना कशाला घाबरतो? ज्याचा वशिला त्याचं म्हणतात बा कुत्र विकाशीला, मग आपण काही नेलं नाही। एवढा भगवंताचा वशिला कोणाच्या पाठी असतो नाही द्या, ज्याचा देवावर विश्वास असतो त्याच्या। आणि देवावर विश्वास कोणाचा असतो माहिती का? ज्याचा संतांवर विश्वास असतो। आता संसार प्रपंचात तर विश्वास ठेवण्यालागी माणसं जरा थोडीशी मोजकच राहिलीत, मग तेवढेच आमचे जर संत राहिलेत विश्वास ठेवायला लागी, तर ठेवायला काय अडचण आहे संताच्या पायावर? संताची पायी
माझ्यावर विश्वास ठेवलाय ना तो फिर डर मत. अर्जुना, हे सगळेचे सगळे अधर्मी आहेत, अधर्मी. अरे धर्माच्या वाटा मोडायला निघालेले हे अर्जुन. जब धर्म का काल नजदीक आता है अर्जुन, जब धर्म पर कोई बड़ा संकट आता है, जब जब धर्म की हानि होती है अर्जुन, तुम भूल गए हो लेकिन हम नहीं भूल गए. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, युगायुगामध्ये तुझाही माझा जन्म झालाय. बस तुला आठवत नाही, मी त्याची आठवण करून देतोय. अर्जुना, माझ्याकडे वेळ कमी आहे. सगळेचे सगळे अधर्माच्या वाटेवरचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं धर्माला संपायला निघालेले हे सगळेचे सगळे पाखंडी. अर्जुना, याच वक्ताला या पाखंडी लोकांचं अभंगातल्या पहिल्या चरणात खंडन करावं लागणार. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आता तुम्हाला काय वाटतंय, धर्मावर संकट आपल्या आहे का नाही? आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो याच्यावर संकट आज आहे का नाही? गेल्या वर्षी मला मालेगाववरून फोन आला होता, प्रॉपर मालेगाव शहरातून. म्हणजे शेलार महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीला तुमचं कीर्तन करायचं आहे, व्याख्यान करायचं आहे. मला तारीखही दिली. तारीख दिलेली 4 दिवसावर आली आणि 4थ्या दिवशी मला संध्याकाळी फोन आला रात्री 11 वाजता. म्हणले महाराज इथं इस्लाम समाज भरपूर आहे आणि अशी अशी तक्रार झाली, भांडणं झाली, हाणामाऱ्या झाल्या, व्याख्यान कॅन्सल.
जागे व्हा जागे, गाफील राहू नका. नारायणाच्या गादीवरून खूप कळकळाची विनंती आहे. बांगलादेशमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, इराणमध्ये ज्यावेळेस त्यांच्यावर संकट आलं ना त्यावेळेस बँक बॅलन्स तसाच बँकेत सोडला आणि पळाले. आत्ताची घटना हो, किती महिने झाले असतील? 4 महिने झाले असतील या गोष्टीला. पतीच्या देखत पत्नीवरती बलात्कार करावा, बापाच्या देखत मुलीवर करावा, नवऱ्याच्या आणि बापाच्या देखत बायकोला आणि मुलीला जिवंत फाडावं म्हणतोय मी, फाडावं, आणि मग बापाला मारावं. हे फक्त ऑन द स्पॉट तिथं झालंय आणि तेच भारतात सुद्धा चालू आहे. फक्त थोडं शांततेत चालू आहे, तेच चालू आहे. फक्त कसं चालू आहे? थोडं शांततेत चालू आहे. हां, फक्त आमच्यासारखे खरे बोलले म्हणजे नाकाला झोंबतं. कुठं काय होणार आहे? युगापासून चालू असलेला आमचा हिंदू धर्म, त्याला कोण काय बिघडणार आहे, कोण संपवणार आहे? 56 राष्ट्र आहेत त्यांचे. हॅलो, किती राष्ट्र आहेत? 56. आणि त्याच्यात आपलं एकच आहे हिंदूचा, फक्त भारत. आणि त्याच्यात यांची खानावळ किती? थोडंसं स्पष्ट बोलू ना. नारायणाच्या गादीवर मला तरी विनोद करायला आणि तुम्हाला दात काढायला लावायला आणि तुमच्या आयुष्यातला वेळ घालायला माझ्याकडे वेळ नाही. आपल्याकडे वेळ घालायलाच वेळ नाहीये महाराज. ही एवढीच गादी राहिलीये, ही एवढीच गादी राहिलीये. अहो काय संत होते महाराज, संतांच्या आशीर्वादासाठी पुढारी जायचे की आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही देश सांभाळतो. थोडा काळे पाठीमागचा. आता उलट झालंय, आता पुढाऱ्याकडे मारा, डोकं पळायला लागलेत. उलट झालंय. कोणाला किती कमायचं याचाच मेळ लागा ना, कसं कमायचं याचाच मेळ लागा ना, आणि कमवलेलं सगळ्यांना इथंच ठेवायचंय. संसार प्रपंचामध्ये पैसा किती मर्यादित असावा. अहो जाणारा येणारा आपल्या दरबारामध्ये आलेला फक्त पाहुणा 2 घास खाल्ल्याशिवाय विनमुख जाऊ नये. बास, तुम्ही थोडं राहता यावं, फिरण्यासाठी गाडी असावी, कुटुंब कमवण्याचं, आरोग्य सांभाळावं, मोजका पैसा असावा. बस. काही लोकांकडं एवढा पैसा आहे, असू नये असं नाही, पण किती आहे याचाच त्यांना तपास नाही. आणि शहर ठिकाणी अशी बोंब झालेली आहे, बापजाद्यांनी एवढी मोठ्या जमिनी गोळा करून ठेवल्या आणि आता नातो कंपनीला काय फक्त गुंठा मंत्री. पांढरे कपडे, पांढरे बुट, पांढरे गॉगल, पांढऱ्या गाड्या, पांढरे सॉक्स, काळे गॉगल. पोरांना संघर्ष अजिबात बापाने ठेवलेला नाहीये. बापजाद्यांनी घाम गळून जमिनी गोळा केल्या, कष्ट करून संसार प्रपंचामध्ये वाढ केली. मग आता आपल्या उत्तराधिकाऱ्यांनी काय करायचं? तर हे गुंठा मंत्र्यावर हे काय करायचं? काय शिल्लक ठेवायचे? काय शिल्लक ठेवायचे? बांगलादेशमधला बँक बॅलन्स तसाच राहिला. डोळ्यात देखत बायका पोरं मारली, काहीच करता नाही आलं. माझ्याकडे व्हिडिओ आहेत व्हॉट्सअपला आलेली. अरे पायाला बांधावं हिंदूच्या आणि नग्न करून रस्त्याने फरफटीत जिवंतपणे न्यावं. अरे काय बेकार वातावरण आहे. आज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये काय वातावरण झालं. संतोष देशमुख कसा कोणी मारून टाकला. अरे काय पद्धत आहे ही, काय पद्धत आहे ही. कोणी करावं हे? रामायणामध्ये राक्षसांचा अवतार वेगळा होता, कृष्णकन्हैयाच्या काळामधले राक्षसांचा अवतार वेगळा होता. म्हणजे ते वर्णन आलेलं आहे, एवढा मोठा आवड हवी आहे, असं आहे तसं आहे, पूतना अशी आहे, बकासूर तसा आहे, रावण तसा आहे. आजही राक्षस आहेत, फक्त अवतार माणसासारखा आहे आणि विचार राक्षसासारखे आहेत. म्हणून तर आमचे माऊली म्हणले ना, काय नाही रे देवा, खरं सांगू का पांडुरंगा, सगळे माणसं चांगले आहेत, मला विरोध करणारे सुद्धा चांगले आहेत, काही चुकत नाही रे. फक्त त्यांच्या मस्तकातला तो खळपाना आहे ना, तो खळपाना एकदा सांडू दे. जे जे खळ आहेत फक्त
फक्त त्यांची व्यंकटी सांडू दे. तया सत्कर्मी रेती वाढो, भूता परस्पडे पडो, मग मैत्र मात्र जीवांचे. आणि विचारांची बुद्धी कधी संपणार आहे? आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा कलियुगाचा खूप मोठा पाठिंबा आहे. अधर्माच्या वाटेने चालणाऱ्या नराधमांच्या पाठीमागा कलियुगाची पावर आहे आणि कलियुगाची पावर वाढवणार आहे हेच नराधम आहे. विठाला आजचं राजकीय क्षेत्र जर पाहिलं ना, राजकीय क्षेत्र जर पाहिलं तर त्या दुसऱ्या देशातल्या आणि भारतातल्याही मुसलमान लोकांना हिंदू संपवायची गरजच नाही. आपलेच आपल्याला मारायला एकदम क्वालिटीचे तयार झालेले, त्याच्यामुळे त्यांनी काही करायची गरजच नाही. हां, भयानक परिस्थिती, भयानक. कोणता धर्म टिकवायचा आहे, किती बंगले बांधायचे, किती संपत्ती कमवायची. आणि संपत्ती म्हणत नाही, संपत्ती कमवू नये असं नाही महाराज. कमवलेल्या संपत्तीचा सुद्धा आपल्याला उपभोग घेता यावा. आपल्या घरामध्ये आलेलं जे धन आहे ना, धन, अरे ते कोणाच्याही आत्म्याचं तळतळाट न घेता आलेलं असावं, असं धन जोडावं. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती हा शब्द आलाय. उत्तमची गती कोण पावेल? तो फक्त एक पावेल जो उत्तम भोगील जीव खाणे. कमवलेली संपत्ती जो स्वतःसाठी वापर करतो तो उत्तम, आणि त्याची संसार प्रपंचामध्ये गती उत्तम. विठाला विठाला पुढे या. आवाज येत नाही का माता माऊली? आवाज येत नाही का? मग तुम्ही पुढे या ना, पुढे या ना. आणि इथं आम्हाला काय लेझिम खेळायचं आहे काय? या ना, पटकन या पुढं. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो, तोपर्यंत आम्ही भजन करू. पटकन, हा, तोपर्यंत आपण भजन. विठाला विठाला. पटकन या, पटकन. उत्तम व्यवहार असावा. आणि संपत्ती या शब्दाचा एक विषय निघाला म्हणून आवर्जून संपत्ती या विषयाचा, या शब्दाचा अर्थ सांगून जातो. तुम्ही आम्ही कमवलेली संपत्ती एक ना एक दिवस संपत्ती, म्हणून तिचं नाव संपत्ती. विडाला
असं वैभव असणारं व्यक्तिमत्व आमचे संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दरबारात गेले आणि महाराज पांडुरंगाला बोलू लागले, पांडुरंगा, तुझ्या वारीला आलो, पण वारीमध्ये येत असतानाचा आनंद हा काही आगळा वेगळाच बरं का. पांडुरंगा, खरं सांगू, खरे उपकार त्या पुंडलिकाचे, तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. पांडुरंगा, या पुंडलिकामुळे खरी तुझी आणि माझी भेट झाली. पण काय रूप आहे रे देवा तुझं, काय तुझा रंग आहे. आणि काळा रंग म्हणजे कुठल्याही रंगाला मॅच करून घेणारा रंग, समावून घेणारा रंग. पांडुरंगा, तुझ्या कानामधल्या मासोळ्या कमंडलू कुंडल, कमरेवरचे ते हात, ते तुझे चरण आणि तुझं ते मुखकमल, हे सगळं पाहिलं आणि पांडुरंगा, खरं सांगू का, आम्हा सैसे वाटते आमच्या नजरेनं, आमच्या डोळ्यानं सदैव तुमच्या मुखकमलाकडं पाहावं, सदा सर्वदा पाहावं. तुझ्या मूर्तीनं माझ्या हृदयामध्ये जडून बसावं, थांबून बसावं. लगे माझे डोळा जडू तुझी, सदा माझे डोळा जडू तुझी मूर्ती. वा वा. रघुमाईच्या पती सोया प्रिया, रघुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. मी बॅटीने बॉल फेकला रे, फेकला. हा, ते आमच्या ते न आळंदीमध्ये राहतो, मग ते नदीच्या काठावर बगळे फिरतात. बगळे ते कशाला, काय ते माऊलीच्या दर्शनाला येतात का? नाही 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 नाही, ते नदीमध्ये जातात, असे समाधी घेतात. पण किती सावध असतात, तैसे सावध असावे विठाला. खूप सुंदर चाल म्हटले महाराज, खूप अप्रतिम आवाज. वा, महाराजांच्या आवाजासाठी टाळी वाजवा. पांडुरंगा, खरं तर सदा माझे डोळा आणि जडो तुझे मूर्ती, हे रखमाईच्या पती सोयरिया. पांडुरंगा, जातो, तुझा निरोप घेतो, पण पांडुरंगा, तुझ्या दरबारामधून जात असताना माझी पावलं उचलत नाहीत रे. माझ्या कंठामधलं पाणी डोळ्यामधून ओसंडून वाहतं. पांडुरंगा, खरं सांगू, पण जावं लागणार, कारण देव, देश, धर्माचे पालन करण्याचे खूप मोठा विडा आम्ही उचललाय. ते लेखणी करायला आम्हाला पुन्हा भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरवडे डोंगर या जंगलामध्ये आम्हास जावे लागणार. तिथे तिथे या जगाचे मस्तक दुरुस्त आम्हास करावे लागणार. पण पांडुरंगा, पावलं उचलत नाहीत, अशी माझी या क्षणाला अगदी विरह परिस्थिती झाली आहे. पांडुरंगा, खरं सांगू, त्या आईवडिलांना त्या मुलीला वाट लावावं, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर पुढे चालावं तिनं, आणि पाठीमागं ओळून ओळून आपल्या आईवडिलाकडे पाहावं. तशी पाहे पाहे कैसे भागे
सासुऱ्याशी जाये मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा हे केशवा केव्हा भेटशील रे केव्हा भेटशील. पांडुरंगा खरं सांगतो तुझी आन पंढरीनाथा तुझ्यापासून मी वेगळा राहू शकत नाही. जसा त्या पाण्यातला मासा पाण्यापासून वेगळा काढल्यानंतर तळमळतो ना तैसे झाले माझे जीवा. सांग ना केव्हा भेटशी केशवा. पण जावे लागणार आहे कारण मी विडा उचललाय अभंगातल्या दुसऱ्या चरणात. खूप सुंदर खूप सुंदर. आपण आपला आनंद लुटायचा हो लुटायचा. हां लावणीवर देव नाचले नाहीत लोकनाट्यावर देव नाचले नाहीत. हां रंग इथं संतांनी कीर्तनात भरला. वा वा वा. कार्यक्रम संपले आपल्या वाड्यावर चला चहा प्यायला. असे 55 आहेत माझ्याकडे. किती इथं? हा मग ते जिथं जिथं गरज लागन तिथं ते काढतो तलवारी. अशी गंमत आहे. धर्मरक्षणासाठी एक व्हा, देव सांभाळण्यासाठी एक व्हा. आणि एक झाली आपली माणसं, एक झाली
शाळेमधल्या कॉलेजमधल्या एज्युकेटेड भविष्यातल्या तरुण भारताला माझी विनंती आहे. आता तरुण भारत एकदम कडक माझ्या समोर बसलेला आहे, त्याच्यामुळं आता पहिलाच दिवस आहे, थोडीशी आहे कमतरता. आता आमच्या माऊलींचा समाधी सोहळा झाला. विकासराव तरुण मंडळ किती महत्वाचं आहे, आमच्या भारत देशाची किती हानी झाली. अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, जपान, इटली, दुधाची किटली, ह्या बाकीच्या देशामध्ये आता समाधी सोहळा झाला ना आपला. ज्या दिवशी आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आळंदीमध्ये चालू होता ना, त्याच दिवशी या बाकीच्या देशामधले शास्त्रज्ञ डोक्यावरती ज्ञानेश्वरी घेऊन चौकातून मिरवणूक काढत होते, नाचत होते. ज्यांना ज्ञानेश्वरी माहिती नाही त्यांना विचारलं, ज्यांच्या डोक्यावर ज्ञानेश्वरी आहे, रस्त्याने मिरवणूक चालली त्यांना, ते होते शास्त्रज्ञ डोक्यावर घेऊन मिरवणूक काढणारे. सर्वसामान्य गावकऱ्यांनी त्यांना विचारलं. आता ते त्यांची, मला ते एवढी इंग्रजी येत नाही, माझी फक्त ABCD पाठ आहे, पण त्यांचा टोनिंग आहे माझ्याकडं. आता हिंदी काय बोलत असतील, मराठी काय बोलत असतील आपल्याला सांगता यायचं नाही. हे कोणाच्या पुस्तक घेऊन नाचाचा तुम्ही डोक्यावर? संत ज्ञानेश्वर महाराज. ओ ऐसा क्या है इसमें? ढेर सारा नॉलेज है इसमें. मतलब नेमकं काय त्याच्यात, असं काय त्या ग्रंथामध्ये की तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांनी ते डोक्यावर घेऊन नाचावं? हॅलो, त्या तरुण शास्त्रज्ञांनी उत्तर दिलेलं आहे का? भारत देशापेक्षा 50 वर्षानं जर तुमचे देश विज्ञानाच्या बाबतीत 50 वर्षानं पुढं असतील, हे पुढं असतील, आणि भारत देश जर तुमच्यापेक्षा देश विज्ञानाच्या बाबतीत 50 वर्षानं जर मागा असेल, तर याच्या पाठीमागचा सगळ्यात सिंहाचा वाटा फक्त ज्ञानेश्वरीचा आहे. आता ह्या वाक्यात टाळ्या लागे कौतुक ज्ञानेश्वरीचं झालंय, आणि ह्या वाक्यात आमच्या भारत देशाचा अपमान पण झालाय. हे का झालं? आमच्या क्वालिटीच्या शास्त्रज्ञाला भारत देशात योग्य जागा दिली, 99% घेतले, मराठ्यांना आरक्षण आहे म्हणून कुठं लावला हा? कुछ नहीं आ रहा है आपकी बात. आणि 50%वाला खुर्चीवर बसवलाय. माझं जातीशी भांडण नाहीये, माझं क्वालिटीशी भांडण आहे. क्वालिटीला योग्य जर जागा दिली, अरे 50 वर्ष भारत देश त्या देशांपेक्षा पाठीमागे आहे, आणि 50 वर्ष आपल्या देशापेक्षा 50 वर्षांनी पुढे घेऊन जायला मुलं कोणाची आहेत? आपल्या भारतातली आहेत, आपल्या महाराष्ट्रातली आहेत. जवळजवळ 35 ते 40% शास्त्रज्ञ आपल्या भारत देशातले ते देशात गेले. का गेले? आपल्या टॅलेंट, बुद्धीला आपल्या शासनानं हित जागा दिली नाही म्हणून. क्वालिटीला जागा द्या. ज्या दिवशी क्वालिटीला तुम्ही पायदळी तोडवताल ना, त्या दिवशी हिंदू म्हणणारांनी समजून घ्यायचं आपणच आपल्या नरड्यावर पाय दिलाय. क्वालिटीला जागा द्या. कुठल्या जातीचा असू द्या, घेणं देणं नाही, क्वालिटीला जागा द्या. क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. नाही तसं महाराज, पहिल्यापासूनच आपली माणसं चांगली, लय चांगली, पहिल्यापासूनच आपली माणसं, एखादा कोणी पुढे चालला तर त्याचं टंगडं वाढा मार्ग चांगली, एखादा कोणी प्रगतीपथावर चालला तर त्याला कायमचं गरदाडत घालायला आपली माणसं चांगली. आपली पहिल्यापासूनच माणसं, एखादा कोणी पुढे चालला तर त्याला आयुष्यातून उठवायला चांगली, आपली पहिल्यापासूनच माणसं चांगली. इतिहासामध्ये अशीच माणसं चांगली भेटली, पाय मागं ओढणारी आमच्या छत्रपती शिवाजीराजांना, धर्मवीर संभाजीराजांना. एक वाक्य बोलू, हिम्मत होत नाही हो बोलायची महाराज. एका ठिकाणी असंच बोललो मी कीर्तनामध्ये ते वाक्य. 14 वर्ष झालं त्या गावात, अजून तारीखच नाही आपल्याला.
टेकलोच नाही, अजून टेकलो नाही त्या गावात. ते म्हणते कोणी बोलावा विनोदाचार्य, पण हेशाला रे न ग. खरं नाकाला झोंबत. माझे छत्रपती संभाजी महाराज अजून 10, 15, 20, 25, 30 वर्ष जर जगत होते ना, तुम्हाला या टोप्यात दिसत नव्हत्या, दिसत नव्हत्या. पण असाच चांगला माणूस आपला दिल्लीच्या तख्तावर गेला औरंगजेबाच्या समोर. औरंगजेबाचा दरबार भरलाय. होऊन आज खासे खासे सरदार आहेत. शाहिस्ते खान आहे, मुकरब खान आहे, एकलास खान आहे, दिलेर खान आहे, फौलाद खान आहे. हे खानाचे खानावळ औरंगजेबाच्या सगळे समोर बसले आणि औरंगजेब तख्तावरून खाली उतरलाय आणि सगळ्यांची हजेरी घेतोय. क्या कर सकते हो तुम, क्या कर सकते हो मामूजान शास्ता खान, क्या कर सकते हो तुम. आलमगीर आलम बना, अगर आप चाहे तो मैं फिर उस दक्कन में जा सकता हूं. काफर संभा को कैद करके. खामोश मामूजान, आपकी जबान को लगाम दो. 3 साल रह चुका है उस पुनवड़ी गांव में, 3 साल उस सिवा के लाल महल में. क्या किया, क्या किया आपने? परवरदिगार का शुक्रगुजार समझिए कि आपके सिर्फ 3 उंगलियां कट गई उस काफिर सिवा भोसले के हाथों से. तुम्हारी गर्दन कट जाती तो इसी वक्त यहां खड़े नहीं होते. दफा हो जाओ हमारे नजरों के सामने से, जाओ. हे परवरदिगार, कैसे मूर्खों का बादशाह बनाया है हमें. ये सब के सब हरामजादे कमीने मूर्ख है और इन मूर्खों का बादशाह मैं. हमारे हाथ से वो शाहजी चला गया, हमारे हाथ से वो काफर सिवा भोसला चला गया और अब हमारे आंखों के सामने ये संभा भी जा रहा है. कोई तो इसे रोक लगाओ. पखवाज वादक आज माझा मोबाईल चला ना. खरी गंमत त्याच्यात आहे, पण अब ते मजा येणार, मला मजा येणार हो. ती मला सवय लागली ना. ते अर्जुन स्वतःच्या धनुष्यबाणाशिवाय कधी लढत नव्हता. तसा मोहनशाला स्वतःच्या हत्याराशिवाय लढत नाही, पण ते आता कट्यार गळून पडली आमची. पण मराठ्यांचं हे तत्व आहे, जरी तलवार तुटली आणि जरी ढाल फाटली तरी देखील मुंडास मुठीला गुंडाळून लढणार आहे. मुंडास गुंडाळून हाताला रणभूमीत अर्पण करणारे, प्राण देणारे मराठे. हे झुकेगा नाही. हे तवापासूनच हे आता फेमस झालं मीडिया समोर. हे बात अलग आहे, ते सांगतो विषय आल्या पुढं. मिस्टर म्यूजिक मास्टर, मूर्खों के बादशाह है हम, क्या कर सकते हो इसी वक्त तुम. कोणीतरी मिशीला पिळ मारत आला. कोण म्हणतं काय बी होऊ शकत नाही. हुजूर मैं है कि कौन है, उसे सामने लेकर आओ. म्यूजिक मास्टर थोड़ा सा आवाज बढ़ाइए. उसे सामने लेकर आओ. त्या सैनिकाला समोर येण्यासाठी वाट केली. मुंडासा डोक्यावर, होटावर दोन्ही बाजूला 2 तलवारी लटकाव्यात असं मिसरोड आणि मिशीला पिळ मारत मर्द बोलतो कसा. हुजूर, गणोजी राज शिर्क म्हणतात आमासनी. गणोजी, गणोजी कहां से आए हो? हुजूर दक्कन मधून आलो मैं. मतलब काफर संभा भोसले के दरबार से. वही की हुजूर. कितने बेवकूफ है ये मराठे, मरने के लिए ना जाने दक्कन से इतने दूर क्यों चले आते हैं. मुकरब खान, इससे मोक्ष दो. हुजूर मला मारायला मी का कांदा का बटाटा आहे तांबट आहे. हुजूर मी इतक्या लांबून आलो कशाला. हुजूर आम्ही जाणतो. हुजूर तुम्हासनी संभाजी हवा है ना. बंदा तो बात सही फरमा रहा है. तुम्हें कैसे पता? हुजूर अहो आज भाऊ तर आम्ही त्यांची चाकरी केली, त्यांना कुठे आमची कदर, आणि ज्यांना आमची नाही कदर आम्ही का करावं त्यांचा आदर.
क्या हुआ हुजूर? रिश्त्याचा विचार केला तर तो काफर संभाजी भोसला माझ्या सख्या बहिणीचा नवरा, म्हणजे आमचा दाजीच की. तो फिर क्या हो उसके साथ? हुजूर, मुदोळची जहागिरी आमची. अहो गिळली की ते संभाजीने. हुजूर, हो एक नाही एक दिवस संभाजी तुमच्या हातून मारणारच आहे. जगतोय कसला, मग त्याच्या संग मारण्यापेक्षा हुजूर तुम्हाला मिळून जगलेलं कुठं वांगाळे. ओ बात ऐसी है, मुधोल की जहागिरी चाहिए, मुधोल की. गणोजी, हमने मुधोल की जहागिरी तुम्हें दे दी. याच्या बापाचा कर समाले. ज्यावेळेस आपले माणसं, झाड पाहिलं तुम्ही, एवढा मोठं खोड असतं त्याचं, पाळता पडत नाही, पण त्याच्या खोडात एकदा भुंगा जर शिरला ना, झाडाला कुलमडून जायला वखूत लागत. स्वराज्याचा हा भोंगा शत्रूला जाऊन मिळाला. आणि माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं कोल्हापूर प्रांतामध्ये संगमेश्वरच्या दरबारामध्ये माझा छत्रपती संभाजी राजा न्याय निवाडा करण्यासाठी गेलाय. संगमेश्वर प्रांतामध्ये कवी कलश नावाचा त्यांचा मित्र आहे, त्यांच्या बरोबर. पहाट झालीये, पहाट. आणि पहाटेच्या वक्ताला कवी कलश सूर्य उगवत्याच्या वक्ताला त्या संगमेश्वरच्या काठावर, त्या नदीवरती घोड्याला पाणी पाजण्यासाठी, स्वतः आंघोळ घालण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी गेलाय. पण घोड्यांच्या टाफांचा आवाज शांततेच्या वातावरणामध्ये धावत गणोजीच्या कानावर आला, कवी कलशच्या कानावर आला. यारांनी हेरफाट लवकरात लवकर खबर घेतली आणि संभाजीराजाच्या कानावर खबर कळाली. राजा, राजा गनिमचा बळ आला, राजा गनिम, राजा सौताला सौरा, राजा सौताला सौरा. कवी कलशाने म्हणावं काय माझ्या संभाजीराजाला? राजा, संकट लई मोठं आलंय. राजा, त्या दिलेर खानाला, फौलाद खानाला, एकलास खानाला, त्या खानाच्या खानावळीला, औरंगजेबाच्या सैन्याला आम्ही बळ देतो. राजा, तुम्ही सौराज्याचा राजा, राजा तुम्ही राजगडावर लवकर लवकर चालतं व्हा. संभाजीराजानं कवी कलशाला काय म्हणावं? नाही, कविराज आपण जावे, झुंज आम्ही यांच्याशी देतो, आपण गड राखावा, आमचा कुटुंब कबिला आपण राखावा. संभाजीराजांना कवी कलशाचं उत्तर काय? कवी कलश बोलतात संभाजीराजाला, वा राजा वा. राजा, अहो याच्यासाठी का आम्ही तुमच्या संगत असताना केला? नाही राजा, नाही राजा, ज्या वक्ताला आम्ही तुमच्या संगत असताना केला ना, त्याच वक्ताला आम्ही ठरवलं, राजा सुखात बी तुमच्या संग, राजा दुःखात बी तुमच्या संग, राजा खायचं बी तुमच्या संग, उपाशी राहायचं बी तुमच्या संग, राजा जगायचं बी तुमच्याच संग, आणि मरायचं वखूत आला तर मरायचं तुमच्या आधी. मैत्री कशी आहे? मैत्री कशी असावी? हे आता नाही गारव्यामध्ये उन्हाळ्यासारखी, उन्हाळ्यामध्ये गारव्यासारखी.
जय शिवराय. वा. छत्रपती शिवाजीराजे. आवाज प्लीज. मित्र कसा असावा? मित्रांमुळेच मित्र बर्बाद झाले, मित्रांमुळेच मित्र सुधारले, मित्रांमुळेच मित्र सिंहासनावर बसले आणि मित्रांमुळेच मित्र कायमच्या आयुष्यातून उठले. आपले मित्र कसे असावात आपण ठरवा. काय उत्तर द्यावं कवी कलाशाना? राजा, राजा सुखात बी तुमच्या संग, दुःखात बी तुमच्या संग. राजा खायचं तुमच्या संग, उपाशी तुमच्या संग. राजा जगायचं तुमच्या संग आणि मरायचा वखत आला तर मरायचं तुमच्या आधी. वेळ कमी आहे. संभाजीराजा आणि कवी कलश आणि 25 इतर माणसं मराठ्यांचे, छत्रपती संभाजीराजांचे दिलेर खानानं कैद केले, फौलाद खानानं कैद केले. वाऱ्यासारखी बातमी बुरहानपूरवर औरंगजेबाच्या कानावरती आली. धावत धावत हेराला. कुर्निश न करता औरंगजेबाच्या पुढे उभा राहिला. औरंगजेबाला बोलतो, हुजूर, हुजूर आपके लिए बहुत बड़ी खुशी की खबर है हुजूर. वो कहाँ पर बादशाह, वो का नाम का, वो संभा भोसला, हुजूर वो कैद हुआ, वो आपके सामने बहुत जल्द पेश होने वाला है. क्या तुम पी के तो नहीं आए? नहीं हुजूर, मैंने मेरे आंखों से देखा है उस काफर सिंबा को, उस संभा को कैद किया है. वो जल्दबाजी आपके सामने पेश होगा. इस जबान पर हमें तुम्हारा हमारा यकीन नहीं होता. आता बसला यकीन त्याचा. उंटावर म्हणा, हत्तीवर म्हणा, उलट लटकून माझ्या संभाजीराजाला कवी कलाशांना आणलं. कशासाठी हे सगळं सहन केलं? कशासाठी? धर्मरक्षणासाठी, फक्त हिंदू धर्मासाठी, फक्त आमच्या महापुरुष मानणाऱ्या माझ्या पिताश्री राजे छत्रपती शिवाजी राजांसाठी, आमच्या आऊसाहेबांच्या शब्दासाठी. 35 दिवस झाले रे, 35 दिवस झाले छत्रपती शिवाजी संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या दोघांवरती अन्याय होतोय. इंद्रायणी भीमेच्या काठावर, आळंदीपासून काही अंतरावर तुळापूर, वडोबुद्रक इंद्रायणी भीमेच्या काठावर, अरे वाळवंटामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये लटकवलाय, खिळ्याला डांबलाय, खांबाला डांबलाय. ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्तच्या हातामध्ये हॅलो फक्त 2 खिळे ठोकली. किती? 2. त्या समाजाने येशूला गॉड बनवलं. तुमच्या आमच्या संभाजीराजानं 41 दिवस अन्याय सहन करून मरण पत्करलं. तुम्ही माझ्या राजाला काय बनवणार आहात? काय बनवणार आहात? काय किंमत आहे मला त्यांची? माझ्याकडे वेळ कमी. संभाजीराजाच्या समोर डांबलंय संभाजीराजाला, कवी कलशाला. आणि औरंगजेब खुद्द संभाजीराजाच्या समोर आला आणि औरंगजेब संभाजीराजाला बोलतो, क्यों मरना चाहते हो काफर, क्यों मरना चाहते हो? इतनी बड़ी जमाने में आखिर क्यों मरना चाहते हो? क्या उम्र है तुम्हारी? 32-33 साल की, आखिर क्यों?
क्यों मृत्यु को गले लगाना चाहते हो? क्यों? सिर्फ 2 सवाल पूछना चाहते हैं हम तुमसे, सिर्फ 2 सवाल। इस 2 सवाल का जवाब दो, हम तुम्हें मोक्ष देंगे, मोक्ष। औरंगजेबाचा पहिला सवाल, माझं मीठ खाणार आणि तुझी चाकरी करणारा माझ्यातला तुला फिर झालेला कोण आहे? बस उसका नाम हमें बताओ। संभाजीराजे चुप। दूसरा सवाल, तुम्हारे बाप ने, ओ कापर शिवा भोसले ने हमारे सूरत को बदसूरत कर दिया, हमारे बुरहानपुर को लूट लिया और हमारा औरंगाबाद जलाकर राख कर दिया। तुम्हारे बाप ने हमारा कल्याण भिवंडी लूट लिया, सूरत को बदसूरत कर दिया। बस सारा के सारा लूटा हुआ खजाना तुम्हारे बाप ने जो रखा है वो किस किले पर रखा है? बस उस किले की नाम और किले की चाबी हमें दो। 2 सवाल। हे तर शाहिरांनी चुना लावला, शाहिरांनी चुना लावला। संभाजीराजे म्हणले, तुझी बायको मला देत असेल तर मी धर्म स्वीकारतो। हे वाक्य लिहिणाऱ्याच्या आणि बोलणाऱ्याच्या चप्पलाशी भरून कानाखाली वाजावा। अरे औरंगजेबाला संभाजीराजे म्हणले, औरंग्या तुझी पोरगी जरी मला दिलीस तरी हा संभाजीराजा धर्म सोडणार नाही। हे 2 प्रश्न संभाजीराजाला विचारले। संभाजीराजे चुप। ए काफर, तुम कुछ बोलते क्यों नहीं? कुछ बोलते क्यों नहीं? कुछ बोलो काफर, कुछ बोलो। ए सुअर की औलाद, कुछ तो बोलो। क्यों डरते हो हमसे? डरना ही होगा, तुम्हें हमसे डरना ही होगा। सुअर की औलाद शिवी दिली संभाजीराजाला औरंगजेबाने। तुमच्या एवढ्या अंतरावर कवी कलशाला डांबलं होतं, तळपायची आग मस्तकात गेली कवी कलशाच्या, आणि औरंगजेब संभाजीराजाच्या समोर उभा राहिलेला औरंगजेबाला कवी कलश सरळ सरळ काही क्षणात बोलून गेला। औरंग्या, अरे वाघ आहे माझा संभाजीराजा, वाघ। अरे हातापायामध्ये साखळदंड घालून तर कुणी पण शट्टू ठोकून बोलाल रा। औरंग्या, तुझ्या जर हिम्मत असेल ना तर माझ्या संभाजीराजाच्या हातापायातले साखळदंड सोडून बघ रा, फिर तुम्हें पता चलेगा ये शेर है मेरा संभाजीराजा, शेर। ये शेर है, ये शेर है तो हम कौन है? हम कौन है काफर? हम कौन है? संभा, तुम बोलती क्यों नहीं? कुछ तो बोलो। संभाजीराजाची जबान उघडी झाली। संभाजीराजाच्या कंठातून पहिला शब्द निघाला, औरंग्या, एका राजानं एका राजा संघ कसं वागावा एवढी बी अक्कल नाही रे तुला। औरंग्या, आज पाहू तर बांगड्या म्या फक्त बायकांच्या हातात बघितल्या होत्या, पण औरंग्या आज बांगड्या मला तुझ्या हातात दिसायला लागल्या। चूड़िया और मेरे हाथ में चूड़िया। ये परवरदिगार, ये काफर समा क्या जबान चलाता है। फौलाद खान, फौलाद खान, तुम काफरों की जबान बंद करना बहुत अच्छी तरह से जानते हो। काट डालो इस काफर समा की जबान, जाओ। संभाजीराजांची जबान काटली गेली, संभाजीराजांचे डोळे काढले गेले, संभाजीराजांचे दात पाडले गेले। रोज एक एक दिवस पायाचं एक एक बोट कापलं गेलं, एक एक हात तोडला गेला। कुणीतरी धावत धावत त्याच्या इंद्रायणी भीमेवरला गरम झालेला उन्हाळ्यातलं पाणी घ्यायचं, एखादा दगड घ्यायचा आणि संभाजीराजाच्या देहावरती धपकन आदळायचा। कुणीतरी धावत धावत यायचं, कोणाच्या तरी मेहनतली तलवार बाहेर निघायची आणि सरळ सरळ संभाजीराजाच्या अंगावरती वार करायचे। कशासाठी सहन केलं हे? फक्त हिंदू धर्मासाठी। शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलींनो, लव जिहादच्या नावाखाली त्यांच्यावर प्रेम करून बोंबलत जाऊ नका।
धर्मासाठी माझ्या संभाजीराजाने मृत्यू पत्करला, तुम्ही प्रेमासाठी धर्मांतर पत्करता. लाज नाही का रे वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत? माझ्या आईसाहेबांना विनंती, आपल्या मुलीकडे लक्ष द्या. आपली एक स्त्री आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर नुकसान किती होते आहे का, आणि फायदा किती होतो आहे का? एक स्त्री किती इम्पॉर्टंट आहे. अरे जी म्हणजे जिवंतपणा, ज्या म्हणजे जाज्वल्यपणा, आणि बा म्हणजे बाणेदारपणा, आणि ई म्हणजे ईश्वरनिष्ठा. इज लॉंग फॉंग जिजाबाई. जिजाबाई नावाची स्त्री एक माझ्या शहाजी राजाला सापडत नव्हती, तर माझा शिवबा राजा जन्माला येत नव्हता. टाळ्या का घरी गेल्या का रे यांच्या? एक माझी जिजाबाई जर शहाजी राजाला सापडत नव्हती, तर माझा छत्रपती संभाजीराजा आमच्या हिंदू धर्माला सापडत नव्हता. ही एका स्त्रीची ताकद आहे. प्रेमापोटी नाही. प्रेम हे तुमचं फक्त बॅनर आहे, बॅनर टायटल आहे पुढचं. त्याच्या पाठीमागची खरी तुमची फक्त वासना दडलेली. वासनेपोटी कोणाच्याही भांगार मागं जाऊ नका, कोणाच्याही. आणि प्रेम करू नका असं नाही रे माझ्या बहिणीनं, आवर्जून प्रेम करा. पण कोणावर प्रेम करा? जो माझ्या हर हर महादेवाच्या पिंडीवर नतमस्तक होतो, जो माझ्या रामप्रभूच्या पायावर मस्तक होतो, जो माझ्या हनुमंतरायाच्या दरबारात जाऊन पायावरती हिंदू धर्माच्या, देव देश धर्माच्या पायावर नतमस्तक होतो ना, त्याच्यावर तुम्ही प्रेम करा. त्याच्यावर तुम्ही प्रेम करा, बिंदास प्रेम करा. माझ्या संभाजीराजाने मृत्यू स्वीकारला, पण धर्मांतर स्वीकारलं नाही, याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना पाहिजे. आणि संभाजीराजाची जरी जबान काढली असली तरी आपल्या मोजक्यासाठी संभाजीराजाचे काही शब्द सांगतो. संभाजीराजा औरंगजेबाला म्हणाला, औरंग्या, अरे वाघ आहे मी, वाघ. औरंग्या, अरे वाघाची झेप में, हिंदुत्वाचं रोप में, देशाची तळपती तलवार में, अरे घाव झेलणारी ढाल में, त्यागाची शाल में. होय औरंगजेब, होय धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शिववीर, क्रांतीवीर छत्रपती संभाजी राजा में. रणावीर स्वातंत्र्य कोणा मिळाले, कटू सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले, तदर्थी धरी जो करी खडग भाला, मर्द मराठा म्हणावे ऐशा वाघराला. हे सोपं नाही औरंग्या. अरे मृत्यूला घाबरायचं तुम्ही, आमच्यासारखे येडे तर मृत्यूला मिठी मारणारे रे. पाठीला पाय लावून पळायचं तुम्ही. औरंग्या, आज पाहू तर मृत्यू आमच्या माग पळत होता आणि आम्ही मृत्यूच्या मोहर पळत होतो, पण मृत्यू आज आमचा मोहर पळतो आणि आम्ही मृत्यूच्या माग पळतो रे. हे मागा तुम जैसे काफरों को मृत्यू का डर नहीं लगता? औरंग्या, कैसे डरे हम मृत्यु को और क्यों डरे? औरंग्या,
तुझ्यासारख्या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी तर आम्ही आलेलो आहोत. आणि ज्या ज्या वक्ताला माझ्या भगव्या झेंड्यावर संकट येईल त्या वक्ताला आम्ही स्वतः त्याची भेडभार ठेवणार नाही. ज्या वक्ताला आमच्या मायमाऊलीच्या पत्रावर संकट येईल त्या वक्ताला आम्ही स्वतः त्याची भेडभार ठेवणार नाही. ज्या वक्ताला आमच्या मायमाऊलीच्या कपाळावरचा कुंकू उद्ध्वस्त केला जाईल औरंग्या त्या वक्ताला आम्ही स्वतः त्या नराधमाची भेडभार ठेवणार नाही. आणि ज्या वक्ताला आमचा देव देश धर्म आमच्या डोळ्यात देखत बर्बाद होताना आम्हाला दिसेल औरंग्या आम्ही स्वतः भैरवी चालीमध्ये त्याची भेडभार ठेवणार नाही. नाही